तर विद्यार्थ्यांनो, एका स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे मित्रांनो, राष्ट्रगीतामध्ये एकूण किती शब्दांचा समावेश आहे? राष्ट्रगीतामध्ये एकूण किती शब्दांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. 216 शब्दांचा राष्ट्रगीतामध्ये समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 27 जून या दिवशी मधुमेह दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते सरोवर खाऱ्या पाण्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. चिल्का, सांबर, लोणार हे सर्व सरोवर खाऱ्या पाण्याचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजस्थान राज्यामध्ये सांबर नावाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोणार हे सरोवर खाऱ्या पाण्याचे महाराष्ट्रातील सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यातून जातो ते सांगायचं आहे. कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यातून जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतातील एकूण 8 राज्यामधून कर्कवृत्त गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानस सरोवर खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते सांगायचं आहे. मानस सरोवर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. मानस सरोवर या ठिकाणी जे आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालेले होते? भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. कुशीनगर या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. भगवान गौतम बुद्ध यांचे वयाच्या कितव्या वर्षी महापरिनिर्वाण झालेले होते? भगवान गौतम बुद्धांचे वयाच्या एकूण कितव्या वर्षी महापरिनिर्वाण झालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भगवान गौतम बुद्ध यांच्या वयाच्या 80व्या वर्षी त्यांचे महापरिनिर्वाण झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाण सिक्कीम राज्यात आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणे सिक्कीम राज्यात येतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच नथुला खिंड तसेच जेलेप खिंड हे सर्व ठिकाणे सिक्कीम राज्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. विठ्ठल शिंदे यांनी तो नवयुगातील राष्ट्रपुरुष होता असे कोणास म्हटले होते ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी तो नवयुगातला राष्ट्रपुरुष होता असे खालीलपैकी कोणाविषयी म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. शाहू महाराज यांच्याविषयी विठ्ठल शिंदे यांनी तो नवयुगातला राष्ट्रपुरुष होता असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. मेजर ध्यानचंद कोणत्या पुरस्काराचे नवे नाव ठेवण्यात आलेले आहे? मेजर ध्यानचंद असे खालीलपैकी कोणत्या पुरस्काराचे नाव ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. मेजर ध्यानचंद असे राजीव गांधी पुरस्काराचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. म्हैसूरचा वाघ म्हणून कोणास ओळखले जात असते? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो. टिपू सुलतान यांना जे आहे म्हैसूरचा वाघ संबोधले जाते. तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. या ठिकाणी काय आहे? आणीबाणीच्या काळात देशाचा वास्तविक प्रमुख कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील. राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख बनतो. पुढचा प्रश्न पाहूया. सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 7 सदस्यांचा समावेश जो आहे सायमन कमिशनमध्ये झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. सायमन कमिशनच्या लाठीचार्जमध्ये कोणत्या व्यक्तींची हत्या झालेली होती? सायमन कमिशनच्या लाठीचार्जमध्ये खालीलपैकी कोणाची हत्या झालेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. लाला लजपतराय यांची हत्या सायमन कमिशनच्या लाठीचार्जमुळे झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. जालियनवाला बागेत कशाच्या निषेधार्थ सभा बोलावण्यात आलेली होती? जालियनवाला बागेमध्ये खालीलपैकी कशा विरोधात किंवा निषेधार्थ सभा बोलावण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 रौलट ॲक्टच्या निषेधार्थ जालियनवाला बागेमध्ये सभा भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया.
आयर्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती बाब घेतलेली आहे? आयर्लंड या देशाकडून राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणती बाब घेण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील मार्गदर्शक तत्वे ही बाब आयर्लंड देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यसभेचा उपाध्यक्ष व्यक्ती कोणाच्या गैरहजेरीत त्यांचे काम सांभाळत असतो? राज्यसभेचा उपाध्यक्ष व्यक्ती खालीलपैकी कोणाच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे काम सांभाळतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. उपराष्ट्रपती यांच्या गैरहजेरीमध्ये राज्यसभेचा उपाध्यक्ष जो आहे त्यांचे कार्य सांभाळत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील महाड हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदीकाठी स्थित आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील महाड हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सावित्री नदीकाठी महाड हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये ताग पिकवणारा प्रमुख प्रदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो ते सांगायचं आहे? भारतामध्ये ताग पिकवणारा प्रमुख प्रदेश खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. ताग पिकवणारा प्रमुख जो प्रदेश आहे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रकाश हा एका सेकंदाला किती किलोमीटर दूर जाण्याची एक शक्ती ठेवतो ते सांगायचं आहे? प्रकाश प्रति सेकंदाला एकूण किती किलोमीटर दूर जात असतो? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक एक राहील 3 लाख प्रति सेकंद किलोमीटर दूर जो आहे प्रकाश जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भोगावती, तुळशी, सरस्वती या नद्यांनी मिळून कोणती नदी तयार झालेली आहे? भोगावती, तुळशी, सरस्वती या सर्व नद्यांनी मिळून खालीलपैकी कोणती नदी तयार झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पंचगंगा ही प्रसिद्ध जी नदी आहे भोगावती, तुळशीवर सरस्वती या सर्व नद्यांना मिळून तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. जोग हा जो धबधबा आहे भारतातील सर्वात उंच ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे? भारतातील सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सियाचीन ही नदी जी आहे भारतातील सर्वात उंच हिमनदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. यमुना आणि गंगा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो ते सांगायचं आहे? यमुना आणि गंगा या दोन्ही नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो. यमुना आणि गंगा या दोन्ही नद्यांचा संगम जो आहे अलाहाबाद ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? महाराष्ट्र राज्याच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील केरळ राज्याची प्रमुख भाषा खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे? भारतातील केरळ राज्याची प्रमुख भाषा खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील मल्याळम ही भाषा आहे भारतातील केरळ राज्याची प्रमुख आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जात असते? पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला खालीलपैकी काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील बाष्पीभवन असे पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. वारंवार भूक लागणे, वजन कमी होणे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? वारंवार भूक लागणे तसेच वजन कमी होणे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील मधुमेह रोगाची जी लक्षणे आहे वारंवार भूक लागणे व वजन कमी होणे असते. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा स्थित असते ते सांगायचं आहे? नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील गतीची ऊर्जा जी आहे नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये स्थित असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते ते सांगायचं आहे? मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. हसण्याची आवश्यकता मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. या ठिकाणी मादी बेडकाच्या शरीरामध्ये कोणता अवयव नसतो ते सांगायचं आहे? मादी बेडकाच्या शरीरामध्ये खालीलपैकी कोणता अवयव नसतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील स्वरकोश हा जो अवयव आहे मादी बेडकामध्ये नसतो. पुढचा प्रश्न पाहूया. मानवाचे हाडे मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची अत्यंत आवश्यकता असते? मानवी शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणती घटक अत्यंत आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील कॅल्शियम या घटकाची अत्यंत आवश्यकता मानवी शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठे थर वाळवंट कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे? भारतातील सर्वात मोठे असलेले थर वाळवंट खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर
ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील राजस्थान राज्यामध्ये सर्वात मोठे असलेले थर वाळवंट स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ईश्वराला नार्मिक असे कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे. ईश्वराला नार्मिक खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी ईश्वराला नार्मिक संबोधले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत ते सांगायचं आहे. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या तीरावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. अजिंठा लेण्या जे आहे वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोणत्या क्षेत्रात गुंतवलेले होते. ब्रिटिशांनी भारतामध्ये सर्वात जास्त भांडवल खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात गुंतवले होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. बँकिंग सेवा, रेल्वे, परिवहन या सर्व क्षेत्रामध्ये ब्रिटिशांनी सर्वात जास्त भांडवल गुंतवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयोमर्यादा 25 आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पदासाठी किमान वयोमर्यादा 25 आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. पंतप्रधान व मुख्यमंत्री या पदासाठी किमान वयोमर्यादा 25 असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी सोमनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग भारतातील कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 3 राहील. गुजरात राज्यामध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग भारतातील कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 राहील. उत्तरांचल राज्यामध्ये केदारनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक 4 राहील. मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग उपस्थित आहेत ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील. एकूण 12 ज्योतिर्लिंगाचा समावेश संपूर्ण भारतात झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एकता दिवस म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो. एकता दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा होतो. ऑप्शन क्रमांक 2 राहील. वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस भारतामध्ये एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. पाकिस्तानची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली होती ते सांगायचं आहे. पाकिस्तानची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा दिवशी झालेली होती. ऑप्शन क्रमांक 4 राहील. 14 ऑगस्ट 1947 या वर्षी या दिवशी पाकिस्तानची निर्मिती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. एकता दिवस म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा होतो ते सांगायचं आहे. एकता दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा होत असतो. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. एकता दिवस म्हणून जो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती एक व्यक्ती जे आहे नेहरू रिपोर्टचे सदस्य नव्हते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती नेहरू रिपोर्टचे सदस्य नव्हती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बापूजी आने नेहरू रिपोर्टचे सदस्य नसणारी व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बापूजी आने यांनी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे. बापूजी आने यांना खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकनायक या नावाने बापूजी आने यांना ओळखले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे. पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगात लिहिला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अहमदनगर तुरुंगामध्ये पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथ लिहिलेला आहे. उच्च न्यायालयातील पहिले भारतीय न्यायाधीश कोणते व्यक्ती ठरलेले होते. उच्च न्यायालयातील सर्वात पहिले भारतीय न्यायाधीश खालीलपैकी कोणते व्यक्ती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शंभूनाथ पंडित यांनी उच्च न्यायालयातील सर्वात पहिले भारतीय न्यायाधीश व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा फुले वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते. महात्मा फुले वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 3 राहील. पुणे जिल्ह्यामध्ये महात्मा फुले वस्तुसंग्रहालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोणत्या शहरात आहे ते सांगायचं आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. ऑप्शन क्रमांक 1 राहील. कोलकाता शहरामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार भारतामध्ये कोणाला आहे ते सांगायचं आहे. लोकपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो. ऑप्शन क्रमांक 4 राहील. राष्ट्रपती यांच्याकडे लोकपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास कशी वाटली नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश